शीतल तेजवानीची पुणे पोलीस आयुक्तालयातील चौकशी संपली। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानीला थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार। पोलीस 14 दिवसांची कोठडी मागणार। शीतल तेजवानीच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती। वतनाचा नजराणा न भरता नजराणा भरल्याचा बहाणा केल्यानं बेड्या, जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचाही आरोप। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची 2 डिसेंबरला चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती। चौकशीबाबत गोपनीयता का? पोलिसांच्या चौकशीवर सवाल। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असताना दिग्विजय पाटील परदेशात गेलेच कसे? अंजली दमानी यांचा सवाल। दिग्विजय यांच्या परदेशवारीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? अंजली दमानी यांचा सवाल। अधिवेशनामुळे शीतल तेजवानीवर अटकेची कारवाई केल्याचा दावा। अतिरिक्त मुख्य सचिव खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। अहवाल आला असता तर अधिवेशनात अजित पवारांचा राजीनामा मागता आला असता। अंजली दमानी यांचं वक्तव्य। भाईंदर रेल्वे स्थानकावर दिव्यांग महिलेला मारहाण। रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याचा महिलेचा आरोप। मनसेसह मराठी एकीकरण समिती आक्रमक। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। परस्पर लग्न उरकणाऱ्या प्रियकराच्या लग्नात प्रेयसीचा राडा। प्रियकराच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची। यूपीच्या सहारनपूरमधील खटखेरी गावातली घटना। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा इंडिगो विमान कंपनीला मोठा फटका। 100हून अधिक विमान उड्डाणं रद्द। प्रवाशांचे हाल। समुद्राला आज मोठी भरती। 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा उसळणार। मुंबई महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा। नागरिकांना समुद्र किनाऱ्याजवळ जाण्यास बंदी। राज्यात दत्त जयंतीचा उत्साह। नृसिंहवाडीमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी। शिर्डी, अक्कलकोट, शेगावही भाविकांनी फुललं।